हे डेंजर आहे पण हो असा नेहमीसारखा बसतोस रिलॅक्स मध्ये आपण गप्पा मारतोय. पडलं असतंस तर पूर्ण ह्याच्या सकट खाली गेला असतास. असं पडलो असतं ना राहू काल खुर्चीवरून. पडलं कसं पण ते आपोआप ते हे झालं लूज झालंच होतं ना ते त्याचा स्क्रू निघाला आणि फक्त हात मी असं ठेवला होता तर डायरेक्ट खालीच गेलं. माझा पाय गेला. हो काल तुझा पाय आणि माझी काल कंबर गेली असते. एवढं नाही लक्षात आलं की ते झालंच होतं ते कधी पडणार होतं ते फायनली काल पडणार पूर्ण ते तुटलं आहे. हे बघ पण ह्याच्यात अडकवायचं कशी आहे राहू चेअरला हात नाही एक हात नाहीये चेअरला मी असंच बसतो आज नुसता एका साइडला फक्त. पण याच्यावरती पण आता जास्त जोर देऊ नकोस. कशावर या ह्याच्यावर तसं हे घट्ट आहे म्हणा नाही लागणार कदाचित. जाऊ दे अशीच बस नवीन आणूया नवीन घेऊया मग काय तर. पण जरा सांभाळून राहू घे तुला ड्रायव्हिंग साठी. राहूला नशीब राहू पण नव्हता बसला. राहू तुला आवाज नाही आला रात्री? नाही हँडल पडलं मला वाटलं उठाल तुम्ही. काहीच नाही ऐकायला आलं. सकाळी उठल्यावर मी मग ते हँडल खाली औषध घेतलं होतंस ना म्हणून मी तुला उठवलं नाही. तर ही खुर्ची मी पहिला लॉकडाऊन जेव्हा संपला होता तेव्हा वर्क फ्रॉम होम साठी घेतली होती आणि आज फायनली तिचा हँडल तुटलंय. आय गेस 3-4 वर्ष झाली असतील. मस्त साथ दिली खुर्चीने. अजूनही दणकट आहे. आपण एकदा मी स्क्रू शोधते थांब. हे दोन्ही पडले काल खाली. मुश्किल आहे. हँडल दे 2 मिनिटं. हे बघ इथे लावून घे आधी. हा बघ खाचा आहे ना तो मला वाटतं नाहीये. खाचे आहेत ना हे तुटले त्याच्यात तो स्क्रू जाणार. हे बघ ना हे असं परत तुटणार. अरे बाबा आपण नवीन चेअर घेऊया. आणि ही तुला बाईक ना म्हणून नवीन चेअर घेऊया. हाय हॅलो कसे आहात सगळे. आय होप सगळे मजेतच असाल. सो इव्हिनिंग रुटीन सुरू आहे माझं आणि काल तुम्ही बघितलं असेल की माझ्या पायाची टाच प्रचंड दुखत होती. पण कालपेक्षा आज मला बरं वाटतंय. गोळ्या औषधं डॉक्टरांनी ज्या दिल्यात त्या घेते. आज सकाळी तर मी कम्प्लीट आराम केलाय आणि थोडंसं गरम पाण्याने शेकणं वगैरे करतेय. त्याच ब्लॉगवरती तुम्ही सुद्धा मला भरपूर उपचार सांगितले. सो आणि खूप छान छान मला वेल विशेस दिल्यात त्यासाठी थँक्यू सो मच. बाकी मस्त चहा वगैरे झालाय आणि आता तुम्ही बघितलंच असेल की पुष्कळच्या ऑफिसची चेअर काल तुटली आहे. पण रात्री मी तर झोपले होते त्याच्यामुळे मला काहीच माहिती नाही. सो चहा घेताना आता आमच्या अशाच गप्पा चालू आहेत की ती कशी तुटली काय तुटली. ऍक्च्युली थोडंसं हँडल लूज झालं होतं पण फायनली काल ती तुटली आहे. सो लागत तर नाहीये. बघूया आता ती नवीन घ्यायची आहे. सुद्धा ऑलमोस्ट सगळी कामं आईने केली आहेत. इथे तुम्ही बघू शकता आईची भांडी वगैरे सगळी घासून झाली आहेत आणि आता मी डायरेक्ट डिनरच्या तयारीला लागणार आहे. सो डिनर साठी आज मी करते रोस्टी. मला वाटतं आपण ह्याचा ब्लॉग शेअर केलाय ना पुष्कळ. खूपच आधी. सो क्विक अशी रेसिपी मी तुमच्या बरोबर नक्कीच शेअर करेन. आणि एकीकडे तुम्ही इथे बघू शकता राहूसाठी मी खिचडी लावली आहे. सो असं आज सुद्धा माझा हळूहळू रुटीन सुरू आहे. तर ही जी रोस्टी मी आज बनवतीये ही स्वित्झर्लंडची डिश आहे. सो सिंपल आहे बनवायला. त्यासाठी जे जे मी साहित्य घेतले ते आधी तुम्हाला दाखवते. तर रोस्टीसाठी जे साहित्य घेतले त्यात सगळ्यात आधी मेन म्हणजे बटाटे, अंडी, बटर, चिली फ्लेक्स, मेयोनीज, मीठ, स्प्रेड चीज आणि काळी मिरी पावडर. झाली का तयारी? झालं. हे बटाटे इथे किसून घेतले. आता हे सगळे पाण्यातनं काढायचे. सोपं आहे तसं करायला. आठवते थोडी थोडी. आय गेस पहिल्या 10 का 20 ब्लॉग मध्ये होता तो. अगदी हो अगदी सुरुवातीला. एकदा हे बटाट्याचं झालं ना की पुढे सोपं आहे करायला. तर आता जे बटाटे मी घेतलेले ते सगळे किसून घेतलेत आणि जरा पाण्यातनं हे मी काढणार आहे. पण एका टॉवेल मधनं गुंडाळून पूर्ण पाणी ह्यातलं आपल्याला काढून घ्यायचंय. आई विचारते कसं करणार आता. म्हटलं बटाट्यातलं पाणी सगळं काढून घेणार. थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे, थोडीशी काळी मिरी, अगदी थोडंसं बटर, मीठ बस. आणि पॅटीस कसे थापतो किंवा थालीपीठ थापतो तसे छोटे छोटे थापायचे आणि वेगळीकडे अंडा करायचं आणि ते अंड त्याच्यावरती टाकायचं. त्याला मेयोनीज लावायचं. त्याच्यावरती परत थोडंसं जर ते पिझ्झा मिक्स असतं ना म्हणजे मी खाल्लेलं मला आठवते. पण तू आम्ही आता तेच बोलतो. खूप सुरुवातीला केलंय आपण आणि एकदाच केलंय. आधी केलंय. बरोबर. हे सगळे बटाटे आहेत ना हे किसलेले घट्ट पिळून घ्यायचं आहे. कारण जर पाणी राहिलं ना तर ते थापता नाहीये. पण ह्या बटाट्याच्या किसात तू पाणी टाकलेस ऑलरेडी? नाही किसून फक्त. हा
आणि थोडस नाही, घेतलं पाणी पाणी टाकलं होतं ना याच्यात. हो पाणी पण टाकलं होतं. एकदम जे भरून असतं ना ते नाही. नाही, म्हणजे थोडंसं बटाट्याचं सुटलेलं पाणी बटाट्याचं आणि- सुटलेलं आणि थोडस आपण ऍड करायचं, असं धुण्यापुरतं करतो ना तसं. हो, एवढं सुकलेलं पाहिजे. अच्छा. किसलेला जो बटाटा होता त्यातलं सगळं पाणी तुम्ही इथे बघू शकता मी काढून घेतलंय आणि नंतर त्यात मी थोडंसं बटर, एक चीज क्यूब किसून घेतलंय, त्यानंतर थोडीशी काळी मिरी पावडर, थोडंसं चिली फ्लेक्स आणि मीठ हे घालून छान सगळं मिक्स करून घेतलंय. आणि आता इथे तुम्ही बघू शकता मी पॅन गरम करायला ठेवलाय, त्यात थोडंसं बटर घातलंय आणि आता ह्यात मी हे असं थापून घेणार आहे आणि एकदम लो फ्लेम ठेवायची आहे कारण बटाटा पटकन जळू शकतो. झाकण नाही ठेवायचं, झाकणाने ठेवल्यावर तिचं पाणी पडलं ना तर ते सुटतं. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग. पॉपकॉर्न खातो. अभ्यास करायचा आहे पॉपकॉर्न खाऊन झाल्यावर. आई हा. मला खेळायचं. नाही खेळून झालंय, आता आधी अभ्यास करून घे आणि मग खेळ. आपण ब्रेकफास्ट, इव्हिनिंग स्नॅक्स, डिनर, लंच कधीही बनवून खाऊ कधीही शकतो. कधी. आणि कसं हेवी असतं कारण ह्याच्यावरती अजून एक अंड येणार आहे, हो. त्याच्यामुळे पोट व्यवस्थित भरतं. हो की नाही राहू? बरोबर. असं सांगते जसं काही त्याच्याकडनं शिकली. तू शिकवलीस का तू मला शिकवलं हे? काय हे? ते बघ काय बनवते तुझ्या आई. काळात शिकवलं मी. जुन्या काळात? जुन्या काळात शिकवलं. कुठला जुना काळ? तू बनवायला शिकवलं आईला हे. हळू. काय आहे हे? काय बनवते आई? तूच शिकवलंयस ना, तुला नाव माहिती नाही का? जुन्या काळात शिकवलं मग विसरला का नाव? आज काय त्याला म्हणतात रोस्टी. आज टेम्प झालं खायला आम्हाला. काय करायचं चालू होतं, सो म्हटलं चला आज रोस्टी करते. बघूया हा निघतेय का. थोडा वेळ लागतो ना याला. हो आणि हे निघणंच मेन टेन्शन असतं. एकदा हे निघालं ना हा, हेच main आहे. की काही प्रश्न नाही. बसलास का अभ्यासाला? हो. झालंय वाटतं. चांगलं ना एक बाजू खरपूस आधी भाजून होऊ दे आणि मग पलटते, कारण ते तुटलं तर त्याची मज्जा जाणार. गॅस थोडा मोठा करावा लागेल तुला. हो केलाय थोडासा, पण अगदी पण नाही रे. पटकन जळलं ना तर लगेच. करपलं पाहिजे हा, थोडं. याच बाजूचं टेन्शन आहे. ही बघ. येस, या बात सक्सेसफुली झालेला आहे. सक्सेसफुली झालेलं आहे. आता दुसरी बाजू आपण खरपूस भाजून घेऊया आणि एकीकडे आता मी अंड्यासाठीचा पॅन गरम करायला ठेवू. एक साइड छान भाजून घ्यायची आणि दुसऱ्या साइडला ते पलटवणं हा सगळ्यात मोठा टास्क असतो. तुला हाफ फ्राय का फुल फ्राय करू? हाफ फ्राय चांगलं लागतं. हाफ फ्राय जास्त छान. असं काही नाही, आपण फुल फ्राय पण खाऊ शकतो जर इन केस आवडत आवडत नसेल नसेल कोणाला. कोणाला हाफ फ्राय तर फुल फ्राय. पण हाफ फ्राय याच्या बरोबर चांगलं लागतं मस्त एकदम. त्या बघ हे माझं प्रतिबिंब आहे. अच्छा हे तुझं प्रतिबिंब आहे का? ओके. आणि तू कोण आहेस? तू रिअल. रिअल. बरोबर आणि एकदम हे प्रतिबिंब. बरोबर. ओ बाप, रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन. पूर्ण दिवस Very गेला. good. व्हेरी गुड. पूर्ण हे दिवस माझं आता प्रतिबिंब आणि मी खरा. अच्छा. स्कूलमधनं आल्यापासून विचारते काय शिकवलं तेव्हा नाही सांगितलं. हा, हा आता अख्खा सांगतोय दिवस तो. संपला आणि आता सांगतो आई आज मला स्कूलमध्ये असं शिकवलं. पॅन मस्त गरम झालाय. आता ह्यात मी अंड फोडून टाकते. आता यावर मी फक्त मीठ ऍड करते. जर इनकेस कोणाला ह्यावरती सुद्धा काळी मिरी पावडर हवी असेल तर आपण घालू शकतो और लाल तिखट. पण या बटाट्यामध्ये आपण ऑलरेडी सगळं ऍड केलंय, सो जास्त स्पायसी नको असेल तर फक्त मीठ ऍड करायचं. हा, जे लोक अंड खात नसतील किंवा ज्यांना आवडत नाही ते नुसतं हे जे आपण छान फ्राय करून घेतलंय हे छान. आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते ह्याच्यानंतर काय करायचंय. सो व्हेज वाले तसं खाऊ शकतो. व्हेज साठी टॉपिंग्स काही ऍड करू शकता. येस, टॉपिंग्स काही ऍड करू शकतो. म्हणजे हे मेन बेस झाला तुमचा आणि त्याच्यावर टॉपिंग्स म्हणून तुम्ही काही काही ऍड add. करू शकता. येस. आता नेक्स्ट प्रोसिजर आहे, हे आपल्याला एका डिश मध्ये छान काढून घ्यायचंय. त्याच्यावर थोडंसं मेयोनीज ऍड करायचं. पिझ्झा मिक्स असतं आपल्याकडे, ते थोडंसं ह्याच्यात ऍड करायचं आणि हे सगळं एका चमच्याने छान पसरवून घ्यायचं. आणि आता हे जे हाफ फ्राय केलंय ते यावर टाकायचं. तर इथे मस्त आपली रोस्टी तयार आहे. आता आम्ही मस्त डिनर करणार आहोत. मी पटापट पुढच्या सुद्धा करायला घेतलीये. सो मस्त डिनर झालंय. आज जरा वेगळा बेत केलेला. आता जरा हे पटापट सगळं आवरून घेते. उद्या राऊची स्कूल आहे सो त्याची सुद्धा तयारी करायची आहे. पण त्याआधी किचनचा टप्पा आवरून घेते सगळा. मस्त आलेलं ना.
हो एक मस्त गोळ्या घ्यायच्या असतील ना. हो ह्या काही ते काढून ठेवले. हा त्या घे लवकर पटकन. आवडते आणि घेते. आता मी हात पायावरती जर जोर दिला हा तर मला थोडस दुखत शेकून काढाच परत. करायचंय ना. बाहेर सगळं जर आवरून झालं ना हम्म. की मस्त शेकते. सो सगळं आवरून झालंय आणि जसं आता मगाशी म्हटलं की उद्या राहूची स्कूल आहे सो त्याची तयारी करते आणि उद्या राहूला द्यायचे टिफिनला स्प्राउट्स. त्याच्यासाठी दुपारी मी इथे मटकी भिजत घातलेली. त्यातलं आता जरा पाणी काढून घेते. छान मूड येतील सकाळी. सो उद्या राहूला देणारे मटकीची उसळ आणि पोळी झालेलं आहे. राहूची बॅग कुठे गेलं. काय हा अच्छा तू सगळंच बाहेर काढलंयस का. अगं हो अभ्यास चालू आहे. या खणात ठेवलेत. हा ओके आणि रुमाल घेऊन येते छोटा. ओके टिफिन उद्या देणार. टिफिन काय आता 6 वाजता उठले की. मग सकाळी लवकर उठले की उद्या काय आहे माहितीये का. मटकीची उसळ. मटारची भाजी. मटार मटार परवा दे. उद्या स्प्राउट्स नाही. डिमांड आहे ते. हा डिमांड. हा अच्छा अच्छा. मटकी देऊ. हा मटकी. मटकी हा मग परवा देशील का? हो परवा मटार दे ना. सगळं छान आवरून झालंय. राहूची सुद्धा उद्याची स्कूलची सगळी तयारी झाली आहे. फक्त रेनकोट राहिलेला तोच घ्यायला आली आहे. आणि आता आपण भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय. बघ किती पडतोय राहू. हा इथं ना. अरे हा आजचे वेदर अपडेट्स राहिले तर बघू शकता मस्त पाऊस पडतोय. दिवसभर असाच आहे पाऊस. येतोय जातोय. हा हा राहू सांगणार आहे का.